हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला तर माहितीच आहे, आपली छान सुरुवात होते ती म्हणजे सकाळी देवपूजनेच. आणि बघा इथं सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे आणि बाहेरची अशी छान रांगोळीही काढलेली आहे. आज थोडीशी वेगळी रांगोळी तुम्हाला पाहायला मिळत असेल, कारण आजची रांगोळी काढलेली आहे माझ्या नणंदबाईने म्हणजे रंजनी. तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याकडे पाहुणे आले ते आणि नणंदबाई आलेले आहेत. तर बघा गौतमी पण ना त्यांचं बघून तिथे रांगोळी काढत होती, तुम्ही पाहिलंच आहे. मुलांना मग चहा टोस्ट वगैरे दिला आणि त्यानंतर बघा इथं ना आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर रात्री छोले भिजायला म्हणजे आपलं काबुली चणा ते भिजायला टाकला होता आणि छोल्याची भाजी करायचं आम्ही ठरवलं होतं. रस वगैरे छोल्याची भाजी असं आमचा आजचा बेत होता. कारण धोंड्याचं तर बनवायचंच होतं, पण म्हटलं थोडं पुढे ढकलूयात धोंड्याचं जेवण बनवायचं. कारण काय ते तुम्हाला नंतर सांगतेच पुढे. तर बघा इथे छोले भिजलेले होते सकाळी. मग असं छान असं छोले कुकरला बटाटं टाकून त्यामध्ये ते कुकरला लावून घेतलं आणि मग इथे नणंदबाई म्हणाल्या की मी करून घेते भाजी. तर ठीक आहे म्हटलं. बाकीचं जे वरचं आवरायचं होतं, कपडे वगैरे मुलांच्या आंघोळ्या वगैरे ते बाकीच होतं, ते सर्व बाकीचं मी करून घेतलं. त्या म्हणल्या मी तोपर्यंत भाजी बनवून घेते वहिनी, नंतर मग आपण भात लावूयात. आणि कुकर म्हणजे त्याच्यासोबतच भात झालेला होता. मग इथं ना पीठ मळून घेतलं बघा मी. त्याने भाजी तिकडे मसाला वगैरे करून घेतला आणि त्याने भाजी केली. तर भाजी कशी केली छोल्याची तर सांगते तुम्हाला एक शॉर्टमध्येच बरं का. तर कांदा टोमॅटो त्यांनी कट करून भाजून घेतल्या आणि छान ग्रेव्ही करून घेतली, आलं लसूण वगैरे टाकून छान असं. आणि बघा छान असं तेल सुटेपर्यंत त्यांनी परतून घेतलं. त्यामध्ये लाल तिखट टाकलं, थोडासा छोले मसाला टाकला आणि गरम मसाला टाकला. छान असं परतून घेतल्यानंतर हे छोले टाकले, छान असं पाणी टाकून शिजून दिलं. आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा थिकनेस ठेवायचा आणि वरतून कोथिंबीर टाकून अशी आपली भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर बघा इथं ना मी रस करून घेतला तोपर्यंत बरं का. इथे रस काय दाखवला नाही, कारण तेच आपण रस जसं करतो नेहमी तशाच पद्धतीने मी रस करून घेतला, फक्त मिक्सरमधून काढून घेतला. मिक्सरमधून तर मी काढतेच. आणि बघा इथं पुऱ्या करायच्या होत्या, तर पुऱ्या पण आणि चपात्याचं पण असं वेगवेगळं मी पीठ मळून ठेवलं होतं. पुऱ्यासाठी म्हणजे की थोडंसं रवा टाकून पीठ मळलं होतं, जेणेकरून जास्त पुरीमध्ये तेल बसणार नाही म्हणून. आणि बघा इथं ना अहोंना अख्खी कुरडी म्हणजे अख्खी कुरडी नाही पण कुरडी आवडते रसासोबत खाण्यासाठी. तर मी त्यांच्यासाठी कुरडी पण इथं तळलेली होती. आणि जसे 2 ताटं करून घेतले, एक देवाला ताट तसंच नैवेद्याचं दाखवलं, स्वामी महाराजांना दाखवलं. त्यानंतर बघा अहोंना जेवायला वाढून दिलं आणि बघा इथं उठा वगैरे भांडे सर्व क्लीन करून घेतलं. मग आम्हीही जेवण करून घेतलं बरं का. मुलांनाही जेवायला दिलं. सकाळचं थोडंसं नाश्त्यांचं त्यांचं म्हणजे चहा टोस्ट वगैरे झालं होतं, कारण सगळ्यांना छोल्याची भाजी आवडते म्हणून ना त्यांना लवकरच जेवायला द्यायचं होतं. मग आणि आम्हालाही बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही लवकर जेवण गोट्टा वगैरे सर्व हे करून घेतलं. थोडंसं उन्हाचं 1 तासभर आम्ही आराम केला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं ते म्हणजे बाहेर जायचं. तर बाहेर आम्ही कुठे निघालो होतो तुम्हाला पुढे सांगणारच आहे बरं का, म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच. मग आम्ही काय खाली आलो आणि एक छोटासा असा व्हिडिओ घेतला सर्वजण आवरल्यावर. आणि बघा इथे ना आता रिक्षा पकडली आम्ही आणि आम्ही निघालो आहे ते म्हणजे मंदिराच्या दिशेने. तर कुठल्या स्वामीनारायण मंदिरासाठी आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो. तर तुम्हाला ह्या लोकेशनवरून समजलंच असेल हो की नाही. तर बघा आता ना आम्ही आलो इकडे स्वामीनारायणच्या दर्शनासाठी. तर बघा इथे सर्वच आम्ही ही फलटण घेऊन आलो होतो, बच्चा कंपनी वगैरे नाही का. तर यांनी कधी इकडे आलेल्या नव्हत्या आमच्या नणंदबाई. तर म्हटलं चला आपण, आणि अधिक मास पण आहे ना, मग म्हणून म्हटलं चला कुठल्या तरी मंदिरात दर्शन घेणं. आणि तिथे ना आधार पुरुषोत्तम म्हणून मध्ये छोटेसे म्हणण्यापेक्षा अशी मूर्ती मी पाहिलेली होती मागच्या वेळेस आम्ही जेव्हा स्वामीनारायणला गेलो होतो तेव्हा. आणि म्हणतात ना पुरुषोत्तम मंदिरमध्ये दर्शन घेतलेलं अधिक महिन्यामध्ये चांगलं असतं. तर इथे तसं काही मंदिर मला कुठे आढळलेलं नव्हतं. तर म्हटलं तिथे जाऊन आपण दर्शन घेऊयात. तर मग आम्ही इथे मंदिराच्या परिसरामध्ये आलो आणि खूप छान वातावरण झालेलं होतं बरं का. इथं खूप उशीर झाला होता, म्हणजे 5:30-5:30च्या दरम्यान आलो होतो, तरी पण इतकं ऊन होतं बरं का आणखी. मग उन्हासाठीच आणि मुलं लहान आहेत म्हणून आम्ही थोडंसं उशिराचं यायचं ठरवलं होतं. तसं तर मंदिर 4ला हे खुलं होतं आणि रात्री 8:30पर्यंत राहतं. पण रात्री उशीर झाला ना तर आपल्याला इकडे रिक्षा वगैरे मिळायला प्रॉब्लेम होतो. आणि तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर हे फुलं आहेत आणि झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे कमळाच्या आकाराच्या बनवलेल्या ह्या झाडाच्या खालच्या कुंड्या आहेत ना, खूप छान वाटते. कमळाच्या फुलासारखे इतक्या सुंदर दिसत होत्या ना की काय सांगायची सोयच नाही. आणि इथे बघा इथे नाही हे पावलं होते ना, तर ह्याच्यामध्ये ना दरवेळेस पाणी असायचं बरं का. पण यावेळेस काय पाणी नव्हतं, कशामुळे माहीत नाही, उन्हामुळे की त्यांनी सोडलंच नव्हतं, काही माहीत नाही बरं का, काही कल्पना नव्हती. सर्वजण इथे ना 1-1 रुपयाचे नाणे टाकत होते, कॉईन टाकत होते आणि दर्शन घेत होते. तर आम्हीही तसं केलं, मुलांनी काही केलं त्यावेळेला इथं काही शूट घेतलं नाही बरं का. त्यानंतर बघा ऊन खूप होतं, खूप चमकत होतं, म्हणजे 5:30च्या दरम्यान पण इतकं ऊन होतं की काय
काय सांगायची सोयच नाही. मग इतकं कडक पाय पण चटके बसत होते. तसंच पटापट आम्ही वरती आलो आणि आल्यानंतर मध्ये एवढं सुंदर हे कोरीव काम खूप छान वाटतं आणि आतमध्ये आलं ना खूप थंडगार वाटतं बरं का. पायाला पण एक वेगळाच थंडावा मिळतो आणि मनाला पण खूप छान वाटतं आणि इतके छान सायलेंट. तर पहिले तर आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात केली. बाप्पांचं दर्शन घेतलं. आमची नटखट गौतमी तर म्हणत होती किती छान आहे, किती छान आहे असं म्हणत होते. आणि ती पण बाप्पाचं दर्शन घेतली आणि मग तिला म्हटलं थांब इथे बाप्पाच्या साईडला तिचा फोटो काढ. काय रे फोटो असं म्हणत होती. मग काय बघा इथे आल्यानंतर आम्ही ते आधार पुरुषोत्तम महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि इथे थोडासा असा व्हिडिओ घेतला. हे बघा हेच ते. तर त्यांचं दर्शन घेतलं. तिथे थोडा वेळ आम्ही 2 मिनटं शांत बसलो. त्यानंतर ना वरतून असा थोडासा बाहेर येता असा व्ह्यू कॅप्चर केला बरं का. खूप छान व्ह्यू वाटत होता. आत्ता एवढं उन्हाळा आहे तरी पण खूप सुंदर वाटत होतं बरं का. म्हणजे इतकं हिरवंगार नाही दिसत आहे पण तरी पण छान वाटत होतं. ह्या कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये हे पण एक डोळ्याला आपल्याला सुखावणारं होतं. मग तिथं गौतमीसोबत काही 1-2 फोटोज काढले आणि मीही काही फोटोज क्लिक केले बरं का. त्यानंतर मग आम्ही खाली आतमध्ये दर्शनासाठी जायचं ठरवलं. पण तिथे थोडासा असा व्ह्यू घेतला, कॅप्चर केला आणि मग इथे थोडेसे आणखीन काही जणांचे फोटो काढायचे होते ते काढले. कारण तिथे जिन्याच्या तिथं वरती काढू देत नव्हते म्हणून आम्ही बाहेरच काढले. मग आम्ही बघा आतमध्ये खालच्या साईडने ना आतमध्ये आणखीन आहे मंदिर, तिथं पाहण्यासाठी आलो. तर इथे ना आपले शिवपार्वतीच्या मूर्त्या होत्या ते आणि म्हणजे सगळेच आपले जे ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणा, तुकाराम महाराज आहेत, विठ्ठल रुक्मिणी ह्या सर्वांच्याच इथं अशा मूर्त्या आहेत आणि यांचं सर्वांचं आम्ही मनोभावे दर्शन घेतलं. आणि गौतमीला हे सगळं ना आमच्या ह्या नटखट गौतमीला हे सगळं नवीन वाटत होतं. मग त्यानंतर काय सगळं दर्शन झालं आणि बाहेर आलो. काहीच फोटोज वगैरे काढले, काही व्हिडिओज घेतले बरं का. त्यानंतर ही म्हणत होती की मी तुमचे फोटो काढते म्हणत होती. अरे काय मामी तू असं बस ना, आई तू असं बस ना, असं चाललं होतं तिचं. खूप छान वाटत होतं ते बोल, थोडेसे बोबडे बोल आणि असं हात कर, असे बोटं कर तिचं सांगत होती बरं का. मग तशा पद्धतीने आम्ही तिच्या पद्धतीने काही फोटोज व्हिडिओज काढले बरं का. ते तुमच्यासोबत इथं शेअर करावं म्हटलं. आणि मग ऋषुदादा मी तुझा फोटो काढते म्हणत होती. त्याचेही ऋषीचे फोटो तिने काढले आणि मला म्हणत होती की आपण इथे वरती जाऊ. ठीक आहे म्हटलं. मग तिच्यासोबत तिथेही काही फोटो काढले मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हर्षदीदी चल आपण जिन्यात जाऊ असं चाललं होतं. वरती तिने जाऊन फोटो व्हिडिओ काढून घेतले. आणि त्यानंतर बघा पुढे आलो आम्ही. सर्व पाहिल्याच्या नंतर दिवस अगदी मावळतच होता. मग पुढे आलो. इथे खूप खेळायला पण मुलांना सर्व काही आहे बरं का. तुम्ही मुलांसाठी पण इथं घेऊन येऊ शकता खेळण्यासाठी वगैरे. तर हे सर्व होतं. आणि मग तिला इथं काही खेळायचं नव्हतं, ते नको म्हणाली. आणि काहीतरी खायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. तर तिला जे पाहिजे होतं ते मंचुरियन वगैरे तिथं काहीच नव्हतं. मग चला म्हटलं आपण आता जाऊयात. तर येता असं लांबून एवढा छान व्ह्यू दिसला. तिथे काही फोटोज वगैरे काढले आम्ही मंदिराच्या लांबच्या साईडने बरं का. मग येताना तिथून ना रिक्षावाले खूप आपल्याला तिथे काही अडवून पाहिल्यासारखं करतात बरं का. 200 वगैरे 250 रुपये असं म्हणत होते. मग आम्ही म्हटलं चला थोडंसं आपण पायी खालीपर्यंत जाऊयात आणि तिथे मग आपण रिक्षा पकडू असं ठरवलं. आणि तसं करत आम्ही पुढे आलो आणि मग तिथून रिक्षा पकडली आणि आमच्या स्टॉपच्या तिथे आम्ही आलो. मग तिथं हिला भूक लागली होती. तिलाच काय तिचं नाव आणि सगळ्यांचं गाव असं झालं. मग सर्वांनीच कोणी दाबेली खाल्ली, कोणी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर घरी आले. राहिलेली सेवा केली आणि मग आपलं रोजचं जे अधिक महिन्यातली जी सेवा होती थोडीशी राहिली होती ती सेवा वगैरे केली. तर असा सुंदर आपला आजचा दिवस होता. आणि ह्या गौतमीची तर मज्जा मस्ती खूप छान होती. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.